श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम चतुर्थोध्यायः श्लोक 6. ओम नारायण ब्रह्मरुद्रेन्द्रादिविरक्षितोज्ञानप्रवर्धनाय भगवान् श्रेष्ठानिष्टप्राप्यता परिहार वेदार्थाज्ञानात्मसमुपाये कृतवान् वेदाधिकारिणां श्रीशूद्रादीनां परमज्ञानद्वारा मोक्षो भवेदिकृतारो ध्रुवेदार्थो भूमिदां तन्मुक्त केवल ईश्वरज्ञानदत्तात्रेष्ठान्तरोपणयोगाय अनोगाय रूपां केवल भगवत्स्वरूपणां परोक्षार्थं महाराजोमिदामदीकृतः ओम जुगराज्यो वाद्य नमस्ते गुरुक्षेत्रे संवेदामि मामका पाण्डवास्येव किमकुर्वत सन्देहः श्री भगवान श्रोत्यामो श्रोतुत्वं कृष्णवादां सुवादे गतासून चौथ्या अध्यायामध्ये यदा यदा हि धर्मस्य न तर्हि आविर्भगवान् भगवान् इत्यतः अजोपीति अव्यय आत्मा देहोपीति अव्यय आत्मा अनादि म्हणून परमात्म्याला अनादि म्हणून आहे. अजोपी तन अव्ययात्मा भूतानां ईश्वरो तन प्रकृतीमध्ये संभवान आत्ममाया आपल्या इच्छेप्रमाणे सर्व इच्छा माया म्हणजे परमात्म्याची इच्छा. तर स्वतः परमात्मा आपल्या इच्छेने म्हणजे आपली प्रकृती जी आहे ती तशीच ठेवून घेतो. म्हणजे दुसरा रूप अवतार घेतल्यामुळे स्वभाव जे आहे परमात्म्याचा बदलत नसतो. त्या घरात तेच होते जगरे तू व्यक्ती ही युक्त स्तूप अनेक प्रकारचे युक्ती देखील सांगितलेले आहे. आत्मा अनादित्व सर्व आत्मा मात्र अनादित आहे. सगळे आत्मा अनादि आहे. तर अनादिनित्य ही अनादिनित्याचा जन्म कसा काय उत्पन्न होतो ते सांगितलं. स्वतःची प्रकृती जरीचा स्वभाव असतो तसाच जन्माला येतो. बाकीच्या सगळ्या लोकांना मात्र तसा नाही. त्यांचा जो स्वभाव असतो की नाही तो त्यांना कळत नसतो. तेषां येते इच्छा. त्याच्यामुळे परमात्मा जे आहे अभिव्यक्त होतो म्हणजे दिसून येतो. तर दिसून येणं हेच जन्म येतो. त्याचा जन्म आपल्यासारखा नाही. परमात्मा आणि त्याशिवाय परशुक्लत्रय म्हणून आहे. लक्ष्मी, ब्रह्मदेव, वायुदेव, भारती देवी, सरस्वती देवी हे 5 जण आहे की ह्याला परशुक्लत्रय म्हणून. त्या लोकांना सगळ्यांना आपण अव्यय म्हणजे जन्म घेतलेलो आहोत, अवतार घेतलेला आहे, आपलं मूल आहे, आपलं काय कार्य आहे काय नाही सगळं जाणून. बाकीच्या ज्या लोकांना सोडून रुद्रदेवापासून बाकीचे जितके लोक आहेत ते रुद्र गरुड वगैरे त्या सगळ्या लोकांना मात्र आपण कोणाचा अवतार आहोत परमात्म्याची इच्छा झाली तरच त्यांना कळत नाही. तो कळत ज्यावेळेस बलरामामध्ये शंकरपणाचा आवेश यायचा त्यावेळेस त्याला कळायचं की आपण तेच अवतार. अर्जुनामध्ये शिकामध्ये देखील तसंच आहे. नररूप आणि परमात्मा त्यांच्यामध्ये राहिला तर त्यांना कोण आहे ते कळतं. बाकीच्या लोकांना कळत नसतं. परमात्माचं मात्र धोका नाही. भगवंताची अवस्था तशी नसते. तेच सांगून प्रकृत्यादेश वसुदेवास हे सगळा प्राकृतिक स्वभाव आणि वसुदेवाधिकामध्ये अवतार घेतात पूर्वी सगळं कळत. दैव तेषां जातः इति प्रतीयते तथा स्वतंत्राम अभिष्ठाय स्वतंत्रपणे त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना जीव लोकांना जन्म येतो असं नाहीये.
बरोबर कर्मते कालस्य स्वभाव जीव एव च यदनुग्रहात असते प्रथमते यदुपैक्रिया म्हणून सांगितलं. त्यांचे स्वभाव सगळे असे आहेत. पण सगळा सृष्टी कर्तृत्व परमात्म्यामध्ये आहे. म्हणजे आत्मज्ञानेन स्वतःच ज्ञान स्वतःच सगळे पुस्तक अभिधान प्रकृती म्हणजे वेगळी आहे, परमात्म्याला सोडून वेगळी आहे. चित्त मती मनीषा माया याप्रमाणे ते प्रकृती या शब्दाचा अर्थ असं सांगून टाकलेला. वेगळी प्रकृती म्हणजे वेगळी आहे. सृष्टिकारणया तेन शरीरादृष्टित्वा विमोहिका अजातः सृष्टी कारणीभूत असणारी ती प्रकृती शरीर इत्यादी गोष्टींना करून आणि त्यांना मोहामध्ये घालती. न झालेला व्यक्ती मी झालो नाही असं वाटत असतं, नंतर खराब असतो. हे बाकीच्या सगळ्या जीवांची हरारेस्तु माताया भूमि कल्पिता विमोहिका दुर्गाख्या विष्णुरजोभिः जातवत् प्रथमे यात्मचित्त बला मूढचेतस म्हणून त्याच्यामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय तर हरारेस्तु माता महत्त्व अहंतत्व इत्यादिकांची माता आई लक्ष्मी देवी, स्त्री ही आणि भूमी भूदेवी हे. आणि त्यामध्ये विमोहक असणारी सगळ्यांना मोह उत्पन्न करून जाणे दुर्गाख्या विष्णू या तिघांना बरोबर घेऊन परमात्मा विक्रम करत असतो. सगळ्यांना मी झालो, मी जन्मलो, मी आलो, गेलो अशा प्रकारचा मूळ चेतन असणारे होतात तिथं. परमात्मा मात्र त्यांच्यावर नियमन करत श्रेष्ठ असणारा तो अवतार घेतो. ईशेभ्यो ब्रह्मरुद्र ईशेषादिभ्यो यतो भवान. ईश असणारे नियामक असणारे ब्रह्मा रुद्र शेष इत्यादिकांना जे काही स्वभाव आहेत त्यांनी करायचे जे काम असतात ते दाखवून देतो. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा बरोबर ईश्वराच्या मुख्य अन्य मुख्यपणे परमात्मा ईश्वर आहे. कोणी ईश्वर नाही. बाकी सगळ्यांना ईश्वर म्हणतात म्हणजे काय, म्हणजे नियमन करणारे असतात म्हणून याकरता ईश्वर. सगळ्यांच्यावर नियमन करणारा परमात्मा असतो म्हणून त्या परमात्म्याला ईश्वर म्हणतात. वरत्वात ईश्वरा म्हणून सर्वश्रेष्ठ असल्या कारणाने ईश्वर म्हणलं. असं हे अजोपसन्न अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपितम् सगळ्या प्राण्यांचा ईश्वर होतो सांगितलं. तसं हे व्याख्या केली. प्रकृती आपली प्रकृती स्वभाव जे आहे की नाही तसं मी आपल्या इच्छेप्रमाणे मी अवतार घेत असतो. केव्हा केव्हा अवतार घेतो दोन लोकांनी सांगितले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानोदन्नस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां सर्वसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दोन श्लोक आहेत. त्या दोन श्लोकांनी हे सांगितलं जन्मनैव परित्राणाधिकारी कार्यमिती नियम. भगवंतानी जन्म घ्यावाच लागतो मगच परित्राण इत्यादी होता. सगळे नियम नाही बरं का. तरी परमात्मा आपल्या लिहिलेने इच्छेने स्वाभाविक इच्छेने स्वाभाविक रेष्ट झाली. जसं पाहिजे तसं कुठं पाहिजे तिथं कसंही पाहिजे तसं अवतार होऊ शकतो बरं का. म्हणून अभ्युत्थान धर्मस्य सांगितलं. क्रीडतो बालकस्य यो ज्येष्ठांतस्य विधामय. एक खेळणाऱ्या बालकांनी फावल्या वगैरे हातात घेऊन खेळत असणाऱ्या बालकाची कधी चेष्टा असते म्हणजे परमात्म्याची चेष्टा असते. हरिभयारिव शत्रूंच्या हरी म्हणजे शत्रू
शत्रूंच्या भयामुळे जणू काही पुरात व्यवाची मथुरा नगरी कुठून तो सोडून द्वारका नगरीला आला. असं समजू नका. आनंदवीर अक्षर बरोबर त्याला कुठं राहिलं तरी काय करता येत होतं. मथुरेमध्येच जन्मून तिथेच राहून त्यांनी संसारिकांचा संहार करू शकला सर्व करो, कारण तसं केलं नाही. का तर यशोदा आणि नंद या दोघांना ब्रह्मांनी वर दिला. तो वर दिला होता तुम्हाला परमात्म्याची लीला पाहायला मिळेल म्हणून सांगितलं म्हणून त्यांना आपले बाल्य लीला जे आहे दाखवून देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, सुंदर वाक्य सत्य करण्यासाठी परमात्मा गोकुळाधिकारी हे गेलेला आहे बरं का. बाललीला तुम्ही सुद्धा करून दाखवली तसंच आहे तुला हरिभया हरिओम पूर्ण पूर्ण केला सदा विदर्भाला कुरुते प्रवृत्ती. परमात्मा पूर्ण स्वभावी आहे बरं का, पूर्ण आनंदी आहे. त्यांना काहीतरी मिळायचं आहे, इथं काहीतरी कमवून घेऊन जायचंय असं काही नाही आहे. तरी की परमात्मा सगळ्या क्रीडा करत असतो. कुठे कार्य करण्यासाठी प्रवृत्ती तसं चलत होत. आता विरुद्धेशमेवं वदन्ति परावरज्ञामुळे म्हणून परमात्म्याची इच्छा आपल्या सगळ्यांच्या इच्छेपेक्षा विरुद्ध असते. ही गोष्ट कोण श्रेष्ठ आहे कोण कमी आहे हे जाणणारे ते मुनी लोक असतात नाही, शांत चित्ताने इच्छा त्या लोकांना मिळतात. ऋग्वेदामध्ये अखिल भागामध्ये सांगितलं. आता यदा यदा ही धर्मस्य जेव्हा धर्माची ग्लानी होती, अधःपात होतो, ग्लानी म्हणजे अधःपात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवति भारत हे असणार अभ्युत्थान धर्मस्य अधर्माची अभिवृद्धी होती, म्हणजे अधर्म वाढायला तेव्हा सदा म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस मी आपला अवतार अभिव्यक्त करतो, दाखवतो. आणि तिचा अभिव्यक्त करून घेऊन अवतार घेऊन काय करतो, परित्राणाय साधूनां. मी अवतार घ्यायचं काय कारण, सज्जन लोकांचं रक्षण करतो. विनाशाय दुष्कृत दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश. आणि धर्म संस्थापनार्थाय धर्माचा संस्थापना करण्याचा अभूती धर्म स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे प्रत्येक युगांनी संभवामी सम्यक भवामी चांगल्या रीतीने घुसायचा अभिव्यक्त होतो. हे परमात्म्याचे रामदासाचे स्वरूप आहे. जन्म कर्मच मे एवं यो वेष्टित ततः त्यक्त्वा देहं कर्म नयति मामेति तोर्जुन. मुक्ती. आता मुक्ती वेगळी आहे. सर्व ज्ञानांच्या नियमनासाठी म्हणून सगळ्या प्रकारचे ज्ञान नियमन करण्यासाठी म्हणून मुक्ती वेगळी असते म्हणून दाखवत आहे. मग तू जाऊन मात्र मुक्ती रिस्टिक्टम फक्त तेवढंच समजलं तर पुरे तुझ्याने मुक्ती मिळते असं समजू नका. वेदाधिकामध्ये सांगितलेले जे गोष्टी असतात, वेदात युक्तम सर्वम यो, वेदामध्ये सांगितलेले सगळे गोष्टी सर्वम ज्ञात्वा उपासते सदाभिमानम, जाणून घेऊन मला माझी उपासना करतात, नियतपणे माझी उपासना करतात. तस्यैव दर्शन पदम या तसल्या व्यक्तीच्या दर्शनाला मी येतो म्हणजे त्या दृष्टीमध्ये पडतो. दुसरा उपाय नाही आहे बरं का. हा पूर्ण पुराणामध्ये असं सांगितलं आहे. पण त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे तर नित्यपणे दिसून येतो, नित्यपणे दिसून येतो, पण सगळ्यांना नाही. कसं वेदादी मध्ये सांगितलेले जे उपाय असतात ते उपाय जाणून घेऊन त्याप्रमाणे कर्म करून ज्ञात्वा जाणून घेऊन मग ज्ञात्वा मामेति माम उपासते म्हणजे जाणून त्याला जाणून घेऊन मग उपासना जो करतो की नाही, ती एकदा केव्हा तरी एकदा केली तर चालत नसते. सदा ही माम, सदा परमात्म्याची उपासना करावी लागते.
तस्यैव आता जो कोणी उपासना करत असतो की नाही त्या व्यक्तीच्या त्याच व्यक्तीला मी दर्शन पदवते आम्ही ते दृष्टीमध्ये पडतो त्याच्याशिवाय दुसरा काही उपाय नाही अत्र उक्तस्यैव पण वेदामध्ये कसं सांगितलं आहे त्या रीतीने दाखलं तर जन्म नाही गती जन्म त्या लोकांना पुन्हा मिळत नाही आता ते कोणी परमात्मा आधी जाणून घेऊन उपासना करतात की नाही त्या लोकांना पुन्हा एकदा जन्म येत असतो हा मामी याची सोबत मग तू कुठं जातो परमात्म्याच्या स्थानामध्ये जातो मी मात्र जातो आणि दुसऱ्या कोणालाही आता मिळतं असं ना तत्वतः ही गोष्ट तत्वतःच नाही तिथे विशेषणार्थ सर्वज्ञान आपत्ती सर्व ज्ञान आपत्ती सगळं पूर्ण रीतीने परमात्म्याला जाणून घ्यायला पाहिजे असं वाटतं तसं नाही त्याच्या योग्यता लावून तो जेवढं जाणून घेतो तेवढं त्याला मोक्षाला कारणीभूत होतं थोडं तत्र एवं भवति तत्र तत्त्वतः इति विशेषणे न विरोध म्हणून ज्याच्या योग्यतेला म्हणून असं जाणून घेण्यासाठी असा अर्थ काढून घेण्यासाठी तत्त्वतः त्याच्याबद्दल सांग एकंच तत्त्वतो ज्ञातुं विना सर्वज्ञतान्मरः समर्थो महेंद्रोऽपि तस्मात् सर्वत्र जिज्ञते सांगितलं परमात्म्याला तत्वतः पूर्ण रीतीने जाणू शकत नाही ज्ञातून विना सर्वज्ञतान्मरः कारण सर्वज्ञ असणारा व्यक्ती असेल तर त्याला जाणून घेऊ शकतो सगळेचे सगळे सर्वज्ञ होतात आणि सर्व हा सर्वज्ञ भविष्य महाराजी म्हणून असले सगळेच्या सगळे लोक सर्वज्ञ होऊ शकतात असं नाहीये मग त्या सर्वज्ञ म्हणजे काय त्याच्या योग्यतेला धरून जेवढा त्यांनी पूर्ण जाणून घ्यायला पाहिजे तेवढं जाणलं तर सर्वज्ञ त्याच्या त्याच्या योग्यते ना समर्थो महेंद्र देखील पूर्ण रीतीने परमात्म्याला जाणून घेऊ शकत नाही तुमची काय होत सर्वत्र जिद्द होत सगळीकडून सगळ्याच रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या परमात्म्याला पूर्ण रीतीने जाण्याचं झालं काय करावं संतचा मुक्ता इच्छा कसले मुक्त पुरुष देखील आहेत वीतरागे तिथे कसे असतात तो नाही वीतराग भय मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा ते कसे असतात सांगितलं कारण त्याच्या मुक्ता इच्छा वीतरागे वीतराग त्यांनी सोडून दिलेला आहे राग भय क्रोध त्या लोकांनी अनुराग दुसऱ्यांच्यावर म्हणजे मुलाबाळांच्यावर राग भीती आणि क्रोध या तीन गोष्टी ज्यांनी सोडून दिलेल्या आहेत की नाही तथा व्यक्ती मनमया सर्वत्र माझा चिंतन करणारे सगळीकडे माझाच दर्शन घेणारे मलाच आश्रय घेऊन माझाच आश्रय घेऊन राहणारे मनमया मम उपाश्रिता याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे बरं वीत राग भय क्रोध हे तीन गोष्टी आहेत राग म्हणजे अनुराग भय म्हणजे भीती आणि क्रोध त्या तीन गोष्टींना सोडून देण्यासाठी काय करावं लागतं ते ह्या श्लोकातच सांगितलं राग सोडावं म्हणलं तर मनमया सगळीकडे माझं मीच असतो असं समजून घ्या आता बायको आहे मुलगा आहे घर आहे दार आहे सगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत की नाही त्या सगळ्यामध्ये परमात्माच आहे तो परमात्माच राहत असतो आणि आपल्याला आनंद देत असतो असं समजून राहिलं तर अनुराग दुसऱ्यांच्यावरचा तुटून घेऊन परमात्म्यावर लागतो मनमया माम उपाश्रिता मग मनमय होऊन माम म्हणजे मला असं अजून काय म्हणतात मनमया मत मया माझ्यामुळे सगळं भरलेलं आहे भीती क्रोध राग द्वेष हे सगळे काय आहेत ते सगळे माझ्यामुळेच तुम्हाला येत असतात असं समजून येत असतात भय निघून जातं क्रोधही निघून जातो म्हणून अनुराग भय क्रोध सोडायचं झालं तर
मनमया माम उपासिता व्हावं लागतं. भाऊ ज्ञान तपसा काही लोक हे हे एवढं नाही. इकडचे लोक काय करतात, ज्ञान ज्ञान मिळवून घेतात, ते सत्याचे चिंतन वगैरे करून शिकतात. काही लोक तपश्चर्या वगैरे करून होतात. भाऊ ज्ञान तपस्या पूता ज्ञानाने आणि तपश्चर्याने पवित्र होतात काही लोक. वीतराग भय क्रोध ते तर एक प्रकार झाला कर्ममार्गी लोकांच्यासाठी, तो प्रकार झाला. ज्ञानी लोकांच्यासाठी भयवा ज्ञान तपसा ज्ञान आणि तपश्चर्या करून होता हा पवित्र होतात. आणि मद्भाव मागता मद्भाव भाव म्हणजे भक्ती. मद्भाव आगता माझ्या ठिकाणी भक्ती ठेवली. काही लोक मुक्त होतात असे एक प्रकार झाले. सर्वत्र माम विना ना किंचित पश्यंती त्याचा मनमया शब्दाचा अर्थ काय, मत प्रचुरा. मनमया शब्दाचा अर्थ मत प्रचुरा, जास्तीत जास्त माझ्यावर असं. सर्वत्र माम विना सगळीकडे माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही असं पाहणारे लोक मनमय. भजनमात्रेन मुक्तिर्भवत् अन्यदेवता अन्यदेवता विभूती. पहा दुसऱ्या देवतांच्या सारखा मी पण एक अवतार घेणारा होता आणि दुसरा एक देव आहे असं बुद्धो. परमात्म्याचा मत भजन म्हणजे परमात्म्याचं भजन मात्र केलं तर मुक्ती होती वगैरे काय. तथापि सर्वेषां अनुरूपेण फलं ददामि. तरी देखील मग सगळ्यांना अनुरूप असणार असं फळ देत असतो का. कोण कोण कशा कशा रीतीने परमात्म्याचं भजन करत असतात ते सगळं जाणून घेऊन त्या हिशोबात मी त्यांना फळ देतो. म्हणून तो ही गोष्ट सांगाय वीतराग भय म्हणलं ना त्याप्रमाणे मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वदा. सगळे सगळे मनुष्य लोक काय करतात, वर्तम म्हणजे मार्ग, माझ्या मार्गाला अनुसरून वागत असतात. मी तसं करावं म्हणून सांगितलेलं असतं की नाही त्याप्रमाणे करत असत. मनुष्य पार्थ सर्वदा म्हणून सांगितलं. म्हणून तथापि सर्वेषामानुरूपेण फलम्. तरी देखील सगळ्यांना जे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जे लोक माझ्या बद्दल चिंतन करतात, माझे चिंतन करतात किंवा मला आश्रय करून घेऊन जात असतात. मी का सदैव या जो जो ज्या स्वरूपाने ज्या भावनेने माझी उपासना करतो त्याला त्या हिशोबाने मी फळ देतो. समवर्तमान होत एकूण कार्य काय आहे तर परमात्म्याच्या परमात्म्याने दाखवलेल्या मार्गाला अनुसरून सगळ्यांनी वागावं हे ठीक आहे. भजामी सेवयामी फलदानेन सेवयामी. भजामी शब्दाचा अर्थ काय इथं त्यांची सेवा करतो म्हणजे त्याला फलदान वगैरे देतो. काय तुम्ही केलेल्या कर्माला अनुसरून फळ देतो. गुणभावे ना त्यांच्या गुणाला अनुसरून आता नाही बरं का. सात्विक राजस तामस असतात काय हिशोबाने करत वागतात त्याप्रमाणे त्यांना फळ देतो. हा हे वैशिष्ट्य आहे प्रमाण. मम वर्तमी ही म्हणून म्हणलं मम वर्तमान वर्तन्ते अन्य देवता भजंतोपी मम वर्तमैव अनुवर्तन्ते. दुसऱ्या इतर देवतांचा भजन करत असतात तुम्ही देखील माझा मार्ग जो कोणी अनुसरून वागत असतो. सर्व कर्म कर्तृत्वात भोक्तृत्वाच मग मी सगळ्यांना सगळे कर्म करवतो. मी कर्म करायला लावतो, कसं करावं ते दाखवत असतो. भोक्ता देखील मीच आहे हे समजून घेऊन वागावं लागतं. म्हणून त्याच्यासाठी एका ठिकाणी सांगितले देवता भक्ता सांगितलं यो देवानां नामदा एक एव तं प्रश्नं भुवनायन्तं म्हणून एक श्रुती आहे, वेदवाक्य आहे. जो यो देवानां नामदा एक एव देवांचे जितके देवाचे सगळ्या देवांचे नाव त्या परमात्म्याचे आहे. परमात्म्याचेच ते नाव आहे. तुम्ही त्या परमात्म्याचे नाव तुम्ही घेतले असतात तेवढं.
प्रश्न त्याच्याबद्दलच सगळ्या लोकांनी प्रश्न करत राहा आणि त्याला जाणून घ्यावं. भुवनायंत्या भुवनातील सगळे लोक त्या परमात्म्याला जाणून घेऊन वागतात. ही श्रुती आहे. भगवान तत्र 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 अभिधीयते. तुझं आता सगळीकडे भगवानच आहे. त्याच्या नावाने भगवंताचेच अभिनाम म्हणजे नाव सांगितले गेलेलं आहे. अजस्य नाभावध्ये गवर्तितम लक्षण आहे. कारण परमात्म्याच्या नाभापासूनच निघाले सगळे देव आहेत. त्याकरता त्याला सोडून दुसरे कोणी नाही आहेत. इतर देवता देखील सगळे या परमात्म्याच्या आश्रयामध्येच असतात. मम वर्तमान वर्तनते ते माझा मार्ग कशाला स्वीकार करून वागत असतात हे सांगितलं. तेच क्षिप्रविधी कांचनतः कर्मणां सिद्धिं वेदान्त इह देवता चित्तमुहि मानुषे लोके बुद्धिर्भवति कर्मजा. सगळ्या कर्माची सिद्धी मिळावी अशी म्हणजे मनामध्ये इच्छा बाळगूनच इतर देवतांचे देखील याग करत असतात. त्यांच्या नावाने देखील याग करत असतात. इतर देवतांच्या प्रीत्यर्थ यत्न केला तरी देखील त्यांना सिद्धी मात्र केव्हा मिळते माहित आहे का? मनुष्य लोकांमध्ये किती का इतर देवतांची आराधना करताना त्या सगळ्या देवतांच्या नावाने हा परमात्माच वाच्य आहे असं समजून परमात्मा अंतर्यामी परमात्म्याचं चिंतन करत जे कोणी यज्ञ याग इत्यादी करतात मनुष्य लोकांमध्ये ते केलेल्या परमात्मा सिद्धी आहे की फळ लवकर प्राप्त. परमात्म्याला मनात चिंतन करून केलं तर लवकर. आपल्यामध्ये पद्धत आहे आत्मगुरुवंतर्गत भारतीय मुक्त प्राणांतर्गत म्हणत श्री गोपाल कृष्ण किंवा कोणती देवता आहे तर देवताचं नाव घेऊन प्रियताम 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 प्रसन्न असं समजून नमस्कार श्री समर्पण करायचं असतं. असं जर केलं तर क्षिप्रम लवकर मानुषे लोके सिद्धी कर्मापासून घेणारं जो फळ आहे की नाही त्यातून लवकर मिळत. आणि वैदिक करते ही करता इच्छे का आता मीच करता आहे असं म्हणले ना त्याकरता सांगायला धातू वर्णमया गुणकर्म विभाग चातुर्वर्ण मीच उत्पन्न केलेलं आहे. चतुर्वर्ण समुदाय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे हे जे 4 वर्ण आहेत की नाही ते मीच सृष्ट केले. त्यापैकी सात्विक म्हणजे कोण ब्राह्मण आणि सात्विक राजस कोण असतात तर क्षत्रिय. राजस म्हणजे राजस आणि तमस हे दोन्ही गुणांनी वैश्य. शूद्र म्हटलं तामस. सात्विक ब्राह्मण असतो सात्विक गुणांनी युक्त असणारा क्षत्रिय असतो राजस आणि तामस गुणांनी युक्त असणारा वैश्य असतो आणि तामस केवळ तामस म्हणजे शूद्र. ही गुणाविभाग हा गुणांचा विभाग आहे. सर्व विभाग कसा असतो शमो दमहा इत्यादी सांगितल्याप्रमाणे शमो दमहा इत्यादी नाव कोणाकोणाचे कसे कसे कर्म करायची भावना असती हे कर्म विभागामध्ये शमो दमहा तपहा शौचम इत्यादी त्यांचे गुणधर्म दाखवून दिलेले आहेत. सर्व विद्या क्रिया कृती ही सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही देखील विद्या नावाचं जे आहे की केलेल्या कर्मापासून केलेले कर्म जे असतात ते विद्या म्हणजे ज्ञान जर देत असेल तर त्याच्यामुळे जाणून करणे हे विषय न जाणता करणे परमात्म्याला न जाणता करणे हे काही उत्तर असते. पण ते त्यांचे जरी गुण असतात त्यांच्यामध्ये जरा तात्विकता असते त्याच्यामुळे जरा त्या परमात्म्याची जाणीव होऊ शकते. चातुर्वर्णमया सृष्टम गुणकर्म विभागशः चातुर्वर्णाला सृष्ट करणारा मीच आहे आणि त्यांच्याकडून मग त्यांच्यामध्ये राहून त्याच्या वर्णांच्या लोकांच्या मध्ये राहून त्यांचे कर्म मी त्यांच्याकडून करवत असतो बरं का.
त्यांच्यामध्ये जे करू नाही ती गोष्ट मी न करवण्याची गोष्ट देखील त्यांच्याकडून करवायला होतो की नाही, ते देखील मीच आहे. करणाराही मीच आहे, न करणारा देखील मीच आहे. करता धरता हसता बसता सगळं तोच आहे. चलता ते 13व्या श्लोकामध्ये त्यामुळे तुला आयुष्य आलं. मग कर्म विभाग म्हणजे सगळ्या विभागांचा विश्वकर्मा म्हणता परमात्म्याला म्हणतात. विश्वकर्मा विमान हा सिद्धी विद्या क्रिया कृती ही या दोन मंत्रांनी जे आहे हा अभिप्राय सांगून दिलेला आहे बरं का. आणि ते पुढे तुम्हाला तुमच्या अध्ययनामध्ये सगळं कळून म्हणून मी जरी करता धरता आता सगळं असतो करू येतील कर्म मला लागत नसतात. सगळे कर्म जीवांनाच लागत असतात. कर्म नमी कर्म फले इथे जाणारी कर्म बद्धते. तू सगळ्यांच्याकडे जाऊन सगळ्यामध्ये राहून कर्म करवत असतो. मला कर्म लागत नसतं बरं का. कर्माचे फल त्या लोकांना बघावं लागतं. मला काही कर्म फल घेऊन मला कोणत्याही कर्माच्या फलाची इच्छा नाही का. आता जो कोणी माझ्याबद्दल चांगलं जाणून घेऊन कर्म करतो त्या व्यक्तीने केलेले कर्म जे असतात त्याला बंधक होऊ शकत नाही. किती कर्म ही पण त्याकरता भगवान कोणतेही कर्म लागू होत नसतं बरं का. लिंबत नवे कर्म फले तुला कर्म फलांच्या बद्दल इच्छा देखील तुला मला नसते. इच्छा मला तुझी नको सत्रा म्हणून मला तशी इच्छा आहे म्हणून मी ते करायला जातो असं समजू नये. आकांक्षन्नपि देवो निष्ठते लोकवत्सरा या ग्रहस्थस्य विष्णो धनं कामो हितस्य तू. परमात्म्याला कोणतीही कामना नसते, आकांक्षा नसते बरं का. लोकांच्या सारखं कोणती तरी इच्छा बाळगून काम करत असतो असं नाही. कोणत्याही पदांचे किंवा विषयांचे ग्रहण करण्याची आवश्यकता नसते. विष्णू परमात्म्याला आवडतं का काय आवडत म्हणजे हे सगळं करून तो ज्ञान मिळवून घेतो असते. त्या व्यक्तीच्या मध्ये असणाऱ्या स्वतःच्या बद्दलचं ज्ञान मात्र आहे ते किती मिळवलं काय नाही हे बघत असतो. त्याप्रमाणे त्याला कळत होतं. मुक्ता भवंती ती काही लोक असे आपोआप मुक्त होतात. मृत्यू उपयाति विद्वान. त्याप्रमाणे मनामध्ये हृदयामध्ये परमात्म्याबद्दल जाणून घेऊन जो कोणी मृत्यू उपयाती मृत्यू मरण चालतो ज्ञानी एखादा व्यक्ती तो मुक्त होतो. ज्ञात्वातमेनं मनसा हृदाच भूयोन मृत्यू उपयातु विद्वान. पुन्हा त्याला जन्म म्हणून येत नसतो बरं का. मुक्त होतो. कदम वा का वाटत परमात्म्याचा अनंत गुणाने कधीतून असलेला अनंतत्व आपल्याला दाखवून देतात. आपण देखील आता घेऊन परमात्म्याला जाण्याची विद्वान व्हावा अशी त्या बाजू चालू परमात्म्याने आपल्याला अशी इच्छा पूर्ण करून द्यावी. कोणत्या परमात्म्याला कुठे जाण्याची बुद्धी आपण परमात्म्याने द्यावी. त्या 14व्या श्लोकामध्ये आपण विरत हो. जरा पुन्हा पुढची 15 श्लोक 16 श्लोक चालू. त्याप्रमाणे ज्ञानाच्या बद्दलचे अभिप्राय विषय त्यामुळे पुस्तक सांगितलं होतं. ते प्रमाणे श्रीकृष्णार्पण. हरे नमः.